हे फडणवीसांचे पाळीव कुत्रे आहेत. ह्यांना भुंकायचं काम आहे फक्त. हे फक्त सोललेत भुंका. जरांगे पाटलांनी उपोषणाची भाषा केली, जरांगे पाटलांनी आंदोलनाची भाषा केली की सगळे एक एक जण बिळातून बाहेर येतात. आता लक्ष्मण हाक्या बाहेर आला. अरे काय बोलतोय, याला कळतंय का? कुणाच्या आईचा नवरा शोधायला जातोय हा? न तो अगमाऱ्या बाहेर आला. जरांगे आंदोलन करत बी असेल तर आम्ही सुद्धा आता जशा तसं उत्तर द्यायला. तो गुणरत्न सदावर त्या बाहेर आला. धोपराला आग लागली पळा पळा पळा, अरे धोपराला आग लागली पळा पळा पळा, अरे मनोज जरंगेचा काळ हो गेला. हे सगळे जण भुंकायला बाहेर आले. आता ह्यांचं कामच आहे जरांगे पाटलावर भुंकायचं. आपल्या मालकानं टोकरा टाकला की जरांगे पाटलावर हे भुकायला चालू करतात. आता तुम्ही कितीही भुका, हत्ती चले बाजार कुत्ते बोके हजार, घंटा फरक पडत नाही. आणि घंटा आम्ही उघड उघड बोलतो, काय भार बांधायचं ते बांधा, काय करायचं ते करा. हा दरेकर ह्याची भाषा अशी आहे. मला वाटतं आरोप करायला काय फार अक्कल लागत नाही. जणू काय अमेरिका ह्या दरेकरला विचारून प्रश्न सोडवतो असं बोलतोय सिस्टीम मधलं. म्हणे का सिस्टीम ह्यांना समजते का? सिस्टीममध्ये यावं लागतं का? सिस्टीम काय फक्त भाजपवाल्यांना समजते का? आम्ही पाटलांच्या विरोधात ही सगळी भांडगुळ आता एक झालेत. जरांगे पाटलांची आंदोलनाची मेक ह्यांना उपटायची आहे. पण लक्षात ठेवा, जरांगे पाटलांच्या आंदोलनाच्या मेकीच्या पाठीमागं मराठ्यांची एकी आहे. त्यामुळे ही मेक उपटणं तुम्हाला सहजासहजी शक्य नाही. जपचा परिवहन दरेकर जरांगे पाटलावर टीका करत असेल, जरांगे पाटलांची अक्कल करत असेल तर मराठ्यांच्या पोरांनी ऐकून घ्यावं का? मराठ्यांच्या पोरांनी बोललं पाहिजे ना. मग आता आम्ही बोललं की काही भाडोत्री येतात लगेच 60 पैसेवाली, लगे आम्हाला कमेंट करणार, आमच्यावर टीका करणार. घंटा फरक पडत नाही आम्हाला. आमच्या मराठ्यांच्या लेकरांसाठी, आमच्या गोरगरीब मराठ्यांच्या लेकरांसाठी जर जरांगे पाटील लढत असतील तर त्यांच्यासोबत आम्ही उभं राहिलं पाहिजे. अरे बास करा. नेत्यांची तळवटी उचलायची, चहाचं कप उचलायचं. नेत्याला बाप म्हणू नका, पक्षाला बाप म्हणू नका. लढा जातीसाठी, मातीसाठी लढा. आपल्या लेकरांचा विचार करा. जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा आंदोलन करायचं ठरवलं आहे. 29 ऑगस्ट पासून जरांगे पाटील पुन्हा एकदा उपोषणाला बसणार आहेत. कारण काय? कारण मराठ्यांची कुणबी प्रमाणपत्र रद्द केली जात आहेत. ह्या बावनकुळेने स्पष्टपणे तसा आदेश काढला होता. कलेक्टरला बावनकुळेचं पत्र आहे तसं स्पष्टपणे चंद्रशेखर बावनकुळेचा. जर आपल्या गोरगरीब मराठ्यांच्या लेकरांचं कल्याण करायचं असेल तर तुम्हाला जरांगे पाटलांच्या सोबत उभंच राहावं लागेल. पक्ष फेकून द्या घरात चुलीत, तुमचा पक्ष घरात चुलीत, तुमचा नेता घरात चुलीत. काय घंटा तुमचा नेता, तुमचा पक्ष, कोण तुमच्या मराठ्यांच्या लेकरांचं कल्याण करायला येत नाही पुढं. असा एकच योद्धा आहे जरांगे पाटील नावाचा, जो एकच योद्धा आहे जो तुमच्या लेकरांचा, तुमच्या जातीचा विचार करतोय. अरे वास करा. तळवटं उचलायचं, चहाचं कप उचलायचं.